500 रुपयाची वाढ असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं। आता दुसरा प्रश्न असा आहे, बीजेपीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा हा विषय आहे। त्याच्याच बरोबर तुम्ही बघितलं तर त्यांचे मोठे नेते अमित शाह साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा हा जाहीरनामा जाहीर करत असताना आम्ही लगेचच आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये करू असं तिथं त्या ठिकाणी सांगितलं होतं। आता मात्र काही लोक म्हणतायत की चादर बघून पाय हंतरायचे असतात, काही लोक म्हणतायत तो निधी जर आपण थांबवला तर बरीच कामं आपल्याला करता येतील। आमचं हेच म्हणणं आहे की सरकारला काय करायचंय तर सरकारला मोठे प्रोजेक्ट फक्त कामापुरते आणायचेत, कॉन्ट्रॅक्टरला पुढे आणून त्यातून मलिदा खायचा आहे, पैसा खायचा आहे, बाकी काही करायचं नाही। पण गरिबाच्या बाबतीत मात्र शब्द फिरवताना या अधिवेशनामध्ये या बजेटमध्ये आपल्या सर्वांना हे सगळे नेते दिसलेले आहेत। आता काय राजकीय दृष्टिकोनातून काही ठराविक नेते तिथं कुठे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असतात, पण मेजॉरिटी लोकांना तुम्ही विचारलं तर परंपरेप्रमाणे तिथं कुठलाही भेदभाव केला जात नव्हता। त्यामुळे काही राजकीय पक्ष मुद्दामून द्वेष आणण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत, पण कोर्टाने जो निर्णय दिला तो स्वागत करण्यासारखा आहे। कोर्टाने दिलेला निर्णय तिथे असणारी सामान्य जनता ज्याला फक्त हाताला काम आणि पोटाला अन्न पाहिजे, ज्या शेतकरी कष्टकरी युवा आहेत, माता भगिनी आहेत, त्यांना मात्र हा निर्णय नक्कीच चांगला वाटला असेल जो कोर्टाने दिला। त्यामुळे कृपा करून द्वेषाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आणू नका, त्याला कोणाचं पोट भरणार नाही, हाताला काम मिळणार नाही। चव्हाण यांची जयंती आहे, अजितदादा मात्र यशवंतराव चव्हाण सेंटरला गेले नाही, दुसरीकडे गेले। त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की मी त्यांना मानतो, त्यांच्याच विचारांचं अनुकरण करतो, कसं पाहताय? आज अजितदादांचं उत्तर आहे, उत्तराच्या माध्यमातून चव्हाण साहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी मोठी योजना अजितदादांनी जाहीर करावी आज जयंतीनिमित्त, अशी मी विनंती त्यांना त्या ठिकाणी करतो। त्याच्यामध्ये शिक्षणाचा मुद्दा असेल, त्याच्यामध्ये व्यवसायाचा मुद्दा असेल, नोकरीचा मुद्दा असेल। त्याच्याचबरोबर माझं अजून एक विनंती अजितदादांना आहे की तुम्ही भाषणामध्ये बोलत असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त काय करणार आहात हे अजूनपर्यंत सांगितलं नाही, ते तुम्ही तिथं उत्तर द्या। त्याच्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी तुम्ही पैसे देणार, आत्ताही सांगितलं, आधीच्या बजेटमध्ये पण सांगितलं होतं, त्याच्या आधीच्या बजेटमध्ये सुद्धा सांगितलं होतं, पण तिथं जमिनीची अडचण आहे। जमीन जोपर्यंत सरकार विकत घेत नाही तोपर्यंत तिथं स्मारक हे उभा होणार नाही। त्यामुळे आजच्या उत्तरामध्ये या बाबतीत सुद्धा ते बोलतील आणि चव्हाण साहेबांच्या जयंती निमित्ताने आज अजितदादा मोठी एखादी योजना चव्हाण साहेबांच्या नावाने जाहीर करतील अशी अपेक्षा आपण करू। जर आशीर्वादाला ते तिथे गेले नसले तरी त्यांच्याकडे जे पद आहे, पदाच्या माध्यमातून ते विचारायला न्याय देतील अशी आपण अपेक्षा करूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।